हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत असाल, मस्त असाल. तर आत्ताच बँकेतनं जाऊन आले मी. पासबुक भरायचे होते माझ्या आणि आईचं, आणि पैसे पण काढायचे होते. ऐनवेळेला चेकबुक सापडले नाही, तरी मी आईला काल सांगून ठेवलेलं जाणार आहे बँकेत चेकबुक काढून ठेव म्हणून. तर ऐनवेळेला सापडले नाही, तर असू दे, आणि एक फेरी होणार माझी बँकेत पैसे काढण्यासाठी. तर बँकेत गेले, पासबुक भरलं. पासबुकावर आईचा फोटो पासबुकावर माझ्या आईचा फोटो नव्हता, त्यामुळे पैसे मिळणार नाहीत असे सांगितले, भरून मिळणार नाही असे सांगितले मला पासबुक भरणाऱ्यांनी. आत्तापुरतं देतो म्हटले, पुढच्या वेळेला फोटो लावा, कुणाचं आहे कसं करणार, भरून मिळणार नाही असं सांगितलं म्हटले मला. मग फायनली भरून दिले, आणि एकदा बँकेत फेरी होईल माझी होतं. तर तुम्ही पण पासबुकला फोटो लावून पैसे काढत जा. इथं 2 पासबुक आहेत, एक आईचा आणि एक माझा आहे. तेच पासबुक भरायसाठी मी बँकेत गेले होते. हा नाश्ता आहे बघा, कालचा खिचडी भात आणि चपातीचे वेफर्स केलेले आहेत आईनं आमच्या. गेले नव्हते, त्यामुळे आता आल्यावर नाश्ता करते. बघू शकताय, कालचा भात आहे गरम केलेला, आणि चपातीचे वेफर्स आईनं केलेले. चला तर मग नाश्ता करून घेते. तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला. कढई ठेवलेली आहे. आता आपण चवळीची रस्सा भाजी करणार आहोत. त्यासाठी इथं मोहरी टाकलेली आहे, मोहरी आणि जिरे. बघू शकताय, मोहरी जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत, फोडणी चांगली बसायला पाहिजे. जिरे मोहरी चांगली तडतडली आहेत. आता त्यात कांदा काढून घेऊ बारीक चिरलेला. भरपूर कांदा घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर. कांदा शिजण्यासाठी त्यात मीठ घालू चवीनुसार, तिखट तुमची रस्सा भाजी आहे त्यानुसार मीठ घालू. 1 चमचा इथं मीठ टाकतो मी. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून द्यायचं. आता कांदा चांगला सोनेरी तळून झालेला आहे. आता त्यात चवळी घालून घेऊ, जे आपण किचनमधनं शिजवून घेतलेली आहे, आणि चवळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता एक तिखट घालू, कांदा लसूण मसाला नेहमीचा. तुमच्या आवडीनुसार कितपत तिखट खाता त्यानुसार तिखट घालू शकताय तुम्ही. मी तर छोटे 2 चमचे घालते, 1.5 चमचा म्हणू शकताय घाल. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट. आणि आता पाणी घालायचं आहे, कितपत तुम्हाला रस्सा भाजी पाहिजेनुसार, पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्यानुसार. बघू शकताय. आणि एक उकळी काढून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला वाटलं तर साखरसुद्धा घालू शकताय, आवडत असेल तर. नाही घातली तरी चालेल, जरा साखर टाकते मी. एक उकळी काढून घेऊ झाकण घालून. बघू शकता, आता झाकण उघडून बघते. बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आमटीला. आता इथं गॅस बंद करते मी.
बघू शकता आपली झणझणीत आणि चमचमीत अशी चवळीची रस्साभाजी तयार आहे. गरमागरम आहे. कट पण आलेले बघू शकता. गार झाल्यावर आणखीन जरा येईल कट. बघू शकता इथं अशी रस्साभाजी झालेली आहे, झणझणीत आणि चमचमीत. असे हे मिशोवरून 3 पाऊच घेतलेले आहेत मी. एक मोठा, एक मिडियम आणि ते दुसरा तिसरा त्याच्यापेक्षा लहान आहे. तर उघडून दाखवते हे पाऊच कसे आले. त्यानंतर बघू शकता असे 3 पाऊच आलेले आहेत. मिशोवरनं मागवले आहेत मी. हा छोटा आहे, हा मीडियम साईजचा आणि हा सगळ्यात मोठा आहे. तर बघू शकता असे ब्राऊन कलरचे हे पाऊच आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 3-3 कप्पे आहेत. सर्वप्रथम छोटा पाऊच उघडून पाहू कसा आलेला आहे. बघू शकता याला पण 3 कप्पे आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा लास्टवाला तिसरा. सगळ्या पाऊचला 3च कप्पे आलेले आहेत. मधला कप्पा थोडा मोठा आहे. बघू शकता हा मोठा, सगळ्याच पाऊचचा हा कप्पा मोठा आहे. अस्तरची क्वालिटी बरी आहे. कलर क्वालिटी पण चांगली वाटते मला. चेनची क्वालिटी पण छान आहे. सहज बसतात चेन. असे 3 कप्पे आहेत. बघू शकता हा झाला छोटा पाऊच. आता मीडियम पाऊच दाखवते. बघू शकता हा मीडियमवाला पाऊच आहे. बघू शकता इथं याला पण 3 कप्पे आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. ह्याचा पण मधला कप्पा खूप मोठा आहे. मेकअपचं सामान किंवा क्लिप, टिकल्या, पाकिट ठेवू शकतो आहे आपण. ह्यात भरपूर सामान मावतं ह्यात. बघू शकता तर असा आहे मधला पाऊच, सगळ्यात मोठा पाऊच. तर हे खोलून दाखवते आता. बघू शकता हा पण बऱ्यापैकी मोठा आहे. कडेचा कप्पा, हा कडेचा कप्पा, हा मधला कप्पा. ह्याचा पण मधला कप्पा बराच मोठा आहे आणि हा कडेचा कप्पा. अस्तरची क्वालिटी ओके आहे. जास्त चांगली पण नाही आणि जास्त बाद पण नाही. बघू शकता अशी आहे अस्तरची क्वालिटी. मीडियम क्वालिटी आहे अस्तरची आणि हा कप्पा बऱ्यापैकी मोठा आहे. बघू शकता इथं हा मधला कप्पा बऱ्यापैकी मोठा आहे. तर अशी आहे हा तिसरा कप्पा. छान आहे. पाऊच पण चांगले आहेत. कारण अस्तर मध्यम आहे, म्हणजे जास्त चांगलं पण नाही जास्त वाईट पण नाही, मीडियम क्वालिटी आहे अस्तरची. तर असे आलेले हे 3 पाऊच. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच बघा आणि खरेदी करा तिथून. बघू शकता असं मी मागवलेलं मिशोवरून मेकअपचं सामान यात ठेवलेलं आहे. हे माझं सनस्क्रीम आहे आणि हे पण मिशोवरचं मेकअपचं सामान आहे. तर बघू शकता असं एवढं सामान मावू शकतं यात. बघू शकता यात लिप बाम, यात माझे क्लिप्स आणि ह्यात टिकलीचं पाकिट ठेवणार आहे. बघू शकता असं छोट्या पाऊचमध्ये एवढं सामान मावलेलं आहे. अजून बरंच मावू शकतं. तुम्हाला दाखवण्यासाठी एवढंच ठेवलं आहे तूर्त. बघू शकता असा आहे ह्या छोटा पाऊच. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. असे पाऊचेस खूप छान सुंदर मस्त आहेत. जर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.